जय महाराष्ट्र। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगतो की आपल्या भारतात लग्नाच्या 2 लाटा येतात. पहिली लाट असती नोव्हेंबर डिसेंबर मध्ये आणि दुसरी लाट असती मे आणि जून मध्ये. तर या पहिल्या लाटात एक आंतरराष्ट्रीय लेवलचं लग्न झालंय, म्हणजे सूरज चव्हाणचं लग्न, आणि याच लग्नावर आज आपण बोलणार आहे डिटेल मध्ये. तर एक काम करा, पहिल्यांदा या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट सेक्शन मध्ये सांगा की तुम्हाला लग्नाला बोलवलं का. आणि जर तुम्ही त्या लग्नात गेला असाल आणि माझी व्हिडिओ बघत असाल तर मला प्लीज सांगा की जेवायला काय केलं. आता काय लोकांना प्रश्न पडला असेल की तुला का नाही बोलवलं लग्नाला. अरे बघा मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, मी कॉन्टेंटच अशा टाईपचा चूज केलाय की मला तर कुणाच्या मैताला पण बोलवायची नाही. ती लग्न तर लई लांबची गोष्ट आहे. म्हणजे ज्या दिवशी असं होईल ना की बाबा ज्यांना मी रोस्ट केलंय, ज्या रील स्टार लोकांना मी रोस्ट केलंय, ज्यांच्यावर मी व्हिडिओ बनवले, तर त्यांनी जर मला त्यांच्या एखाद्या कार्यक्रमाला बोलवलं खुशी खुशी, तर म्हणायचं की खरा त्या दिवशी भारताचा विकास सुरू झाला, महाराष्ट्राचा विकास सुरू झाला. तोपर्यंत काय होत नसतं, तोपर्यंत सगळं असंच आहे. तर फायनली सूरजचं लग्न झालंय, आणि सूरजचं लग्न म्हणजे सूरजसाठी नॉर्मल कॉन्टेंट असेल किंवा नॉर्मल व्हिडिओज असतील, पण बाकीच्या सगळ्या म्हणजे त्याच्या आसपास फिरणारे जे आहे ती वट वागळं, त्यांच्यासाठी ती कॉन्टेंट होता. त्यांना भरपूर त्यातनं व्ह्यूज वगैरे मिळाल्या, कॉन्टेंट वगैरे मिळाला. तर सगळेजण आले, ते काय लोक अशी मध्येच घुसत होती, मला घ्या मला घ्या मला घ्या. पण ठीक आहे, आता सगळ्या गोष्टी झाल्या, फोटोग्राफरला व्ह्यूज मिळाल्या, सगळं एकदम फुल. मित्र म्हणतोय की म्हणजे नाही का, या भांडवलशाही असलेल्या भारतामध्ये पहिल्यांदाच एक बार्टर कोलॅब, म्हणजे बलुतेदारी पद्धतीमध्ये एक लग्न झालंय. म्हणजे त्यात फोटोग्राफर बार्टरमध्ये, मेकअपवाले बार्टरमध्ये, बँजोवाले बार्टरमध्ये, मागे फिरणारे बार्टरमध्ये, हे जे आलते सेलिब्रिटी ती पण बार्टरमध्ये, सगळं बार्टर. विषय संपला, घर बार्टरमध्ये. खरं बोललं की लोक परत म्हणते तू हेट करतोय त्यापेक्षा. तर सूरज भाऊच्या लग्नात प्रमुख अतिथी होत्या जान्हवी किल्लेकर. ह्या त्यांना बिग बॉस मध्ये भेटलेल्या, आणि बिग बॉस मध्ये भेटल्यापासून त्यांनी एवढं म्हणजे ते गुळाला जसा मुंगळा चिकाटतो तशा चिकाटलेत आहे. नाही, मला एक सांगा, तुम्ही जर व्हिडिओ बघत असला तर नाही एखादी सिरियल पिक्चर काय नाही एखाद्या आपल्या युट्यूबवरच वेब सिरीज बनवा. किती दिवस तुम्ही असं चिकाटणार आहे, गुळाला मुंगळा चिकाटला. या जान्हवीताईंनी सूरजच्या लग्नाचं एवढं फुटेज खाल्लंय की हिंदी मीम पेजेस सूरजच्या आणि जान्हवीच्या लग्नाच्या नवरा बायको म्हणून मीम बनवायला लागली. ते यार सोलंकी जी सर। यार चुल्लू भर पानी यहाँ कहाँ मिलेगा। सूरजची ऍक्च्युअली झालेली बायको बी लाईक क्राईंग इन कॉर्नर. अरे मला पण कुणीतरी घ्या, मला पण घ्या कुणीतरी. जाऊ द्या, काय नाही झालं तरी काय फरक पडतोय. त्यांनी सूरज चव्हाणला भाव मानले, सूरज चव्हाण त्यांना बहीण मानले. आणि जर नाहीच एखादा पिक्चर आणि सिरियल मिळाली तरी सूरज चव्हाणच्या लाईफ मध्ये असे छोटे मोठे इव्हेंट होत राहतील. त्याच्या निमित्ताने तरी कमीत कमी रिलेव्हंट राहायचा चान्स मिळेल. मला घ्या, येऊ नको तर कोणत्या गाडीत बस. बरेच जण मला विचारतात इन्व्हेस्ट आणि ट्रेड कसं करू जेणेकरून मला जास्त आणि स्टेबल प्रॉफिट मिळेल. जसं मी करतो तसं आता तुम्ही बघितलंच मागच्या काही दिवसातलं माझं इन्कम तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. ऑल थँक्स टू राहुल सॉफ्टवेअर. प्रॉफिट मध्ये ट्रेड करण्यासाठी मी हे रोज वापरतोय आणि कन्सिस्टंटली सॉलिड मनी मिळवतो. आणि आता मी हे तुम्हाला दाखवतो की मी कसं करतोय. मी सॉफ्टवेअर मध्ये सिलेक्ट केला NZUSD करन्सी पेअर अँड रिक्वेस्टेड प्रिडिक्शन. मी 25,000 ने इंटर केलंय आणि सॉफ्टवेअर डाऊन ट्रेंड दाखवतोय. लेट्स गो, डन. मी बनवलेत 45,000 रुपये, ते पण 30 सेकंदात. ते पण कसली चूक न होता. आणि काही सेकंड मध्येच मी विड्रॉ केलाय. माझा सगळा बॅलन्स 48,237 रुपये. मित्रांनो, फक्त माझ्या सबस्क्रायबर साठीच राहुल त्याची प्रायव्हेट ट्रेडिंग कम्युनिटी आणि मार्केट प्रिडिक्शन सॉफ्टवेअर फ्री मध्ये शेअर करतोय. तुम्हाला पण ट्रेडिंग मधून कमवायचं असेल तर चान्स सोडू नका. ऑलरेडी टेस्टेड आणि प्रूव्हन स्ट्रॅटेजी वापरा. डिस्क्रिप्शन मधली लिंक फॉलो करून राहुलला मेसेज करा आणि त्याच्या इन्स्ट्रक्शन फॉलो करा सॉफ्टवेअर आणि स्ट्रॅटेजीसाठी, जी हेल्प करेल ट्रेडिंग आणि अर्निंग साठी. ते पण एकदम फ्री. हजारो प्रोफेशनल ट्रेडर्स राहुलची स्ट्रॅटेजी आणि सॉफ्टवेअर वापरून ऑलरेडी कमवत आहेत. ही एक युनिक ऑपॉर्च्युनिटी आहे ट्रेडिंग मधून पैसे मिळवायला सुरुवात करायची. डोंट मिस इट. या लग्नाचा सूरज चव्हाणला किती फायदा झाला किंवा फायदा होईल का नाही माहित नाही, पण जान्हवी किल्लेकरनं पुरेपूर फायदा करून घेतलाय. आणि बोलतच म्हणजे ती नाही का, चहापेक्षा किटली गरम. थांबा तुम्हाला सीन दाखवतो. मी एक क्लिप बघितली यांची लग्नात व्हायरल झालेली. भलतीच तापलेली, भलतीच जान्हवीताई आमची. बसला यार, प्लीज थोडा वेळ करा. प्लीज मी तुझ्या ना हात जोडून नमस्कार करतो. तुला प्लीज सांगते, प्लीज. खरंच सगळ्यांची डोकी आता फिरली. प्रॉब्लेम तो नाही वाटत किंवा पब्लिक असं झालं. म्हणजे तुम्हाला मॅनेजमेंट नावाची विषय नव्हते, पण जान्हवीताई मधनं विसरून जाते की बिग बॉस नाही चाललं, ते लग्न आहे, सूरज भाऊंचं लग्न आहे. ह्या मध्ये विसरून जाते. ह्यांना वाटतं की बिग बॉसच घर आहे, मी वराडणार आणि मग मी मिरवणार समद्यांची जिरवणार. आता येऊया महत्वाच्या मुद्द्यावर, जे ऐकायसाठी तुम्ही सगळी गाणी वाजणार वर येता. त्यासाठी तुम्ही सगळी गाणी वाजणारला सबस्क्राईब केले
आता जर तुम्हाला कोण म्हणलं, म्हणजे नाही का, आता ही पहिली लाट लग्नाची जवळपास संपत आली, 1 महिना आहे अजून, म्हणजे 30 दिवस आहेत, पण तरी पण त्यात जर तुम्हाला कोण म्हणलं की सूरज चव्हाणचं लग्न झालंय, भावा सूरज चव्हाणचं लग्न झालंय, तर खुश व्हा, आनंदित व्हा, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे तुम्ही असं सेलिब्रेट करू शकता, भावा सूरज चव्हाणचं लग्न झालंय, ये सूरज चव्हाण. पण जर तुम्हाला कोण म्हणलं सूरज चव्हाणचं पण लग्न झालंय, तर मग तुम्हाला कुठंतरी विचार करायची गरज आहे. चाळणीत पाणी घेऊन जीव जात नाही आजकाल, त्यासाठी प्रॉपर एक उपाय आहे. तुम्ही मला इंस्टाग्राम @oamkarballagda DM करा, मी तुम्हाला सांगतो झटक्यात. सूरज चव्हाणचं पण लग्न झालंय, तुमचं अजून नाही झालं. त्यानं कलियल केलं, लग्न केलं, त्याच्या मामानं त्याला पोरगी दिली, पोरीनं पण त्या मामाच्या पोरीनं त्या संग लग्न केलं. काय मिळालं आमच्यासारख्यांना कामधंदा करून, माझ्यासारख्याला रोस्टिंग करून? काय मिळालं? मागच्या व्हिडिओ खाली लोकांनी कमेंट केलते की तुझं विचार लय भारी, त्या विचारांचं काही लोणचं घालायचं का? सांगा तुम्ही, लोणचं घालू काय ना मित्रांनो. मानसिक संतुलन बिघडलं ही लग्न बघून. मला एक तुम्हाला सांगायचं आहे, ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या जनतेला समजेल की क्लाउट नावाचा एक विषय, रिच नावाचा एक विषय असतो, फॉलोअर्स नावाचा एक विषय असतो, ज्या दिवशी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळतील, ज्या दिवशी तुम्हाला ह्या सगळ्या टर्म समजतील ना, त्या दिवशी तुम्हाला कळेल की सूरज चव्हाणचं लग्न नव्हतं, कॉन्टेंट होता, कॉन्टेंट आल्या गेलेल्यांसाठी. अंकिता वालावालकर, तिला भांडी धुण्याचा ट्रॉमा होता, आणि ह्या महाराष्ट्रातल्या जनतेला ना बिग बॉसचा ट्रॉमा झालाय. अरे तुम्ही बिग बॉस मधनं बाहेर कधी येणार आहे? त्याचं लग्न झालं, त्याला आता पोरं बिरं होतील. हे अजून ते पॅडे दादा, जान्हवी किल्लेकर, अंकिता वालावालकर, अरे का, म्हणजे तुम्हाला काय दुनियेत दुसरं काय राहिलंच नाही. मला एक काय म्हणायचे, ही मराठीची कोण होतं ना, त्यांनी ती सिनेमा त्यांनी ते केलं बिग बॉस. अरे आता ही करा एक नवीन एखादा सीझन आणा, त्याशिवाय पहिलं विसरणार नाही. ते नवीन कोणतरी आमच्या महेश मोठेला घ्या, त्याला जिंकवा. याचा कोणतरी मॅनेजर आहे दळबाद्रा, त्यानं टाकलेलं पत्रिकेमध्ये की अक्षय कुमार आणि रितेश देशमुख येणार आहेत, अजितदादा येणार आहेत. आता नगरपालिकेची निवडणूक सोडून अजितदादा इकडे जग मारतील. म्हणजे तुम्ही राजकारण्यांना एवढं हलक्यात घेतले? तिकडे बारामतीची अमेरिका केली, सूरज चव्हाणला एखादं घर बांधून दिलं, म्हणजे काही लय मोठं काम नाही केलं अजितदादानं. ह्याच्यापेक्षा मोठी कामं अजितदादा असंच करत असत. 17,000 करोडचं रेकॉर्ड आहे त्यांचं. जाऊ द्या, आता बिना कामाची एकच ताई होती आपली जान्हवी ताई, ती आलती, ती मस्त नाचून बिचून घेतलं, ह्यांचं सगळं जाऊ द्या. तो छोटा पुढारी, अरे खरा शेंगदाणा, तू तरी आला असता, तू माझ्यावर केस टाकली की तुला कोण बोलवत नाही. मी समजू पण शकतो, आता थंडी चालू आहे ना, त्याच्यामुळे ते बाहेर आलं बिलं तडाकलं बिडाकलं, म्हणजे काय करायचं. त्याच्यामुळे घरी बसलेलं चांगलं आहे, नको येत जाऊ असं बाहेर. अंकिता आणि पॅडी दादा कुठे आहेत? अंकिता प्री वेडिंग ऑल प्लॅन केलेलं, सो तिला दोष देणं बरोबर नाही. ते पॅडी दादा मंगळावर गेलेत, त्या रोवरची बॅटरी संपत आली ते चार्ज करायला. का एवढी लोक ऑब्सेस्ड आहेत ह्या लोकांबरोबर? मला तेच समजत नाही की नाही का करू द्या ना लग्न. उद्या तो कुठं गेला हनीमूनला, तर तिकडे पण म्हणतील जाताना तो अंकिताला बरोबर नव्हता घेऊन गेला, पॅडी दादा कुठं होता हनीमूनला, एकटाच कसा काय जाऊ शकतोस तू? जान्हवी कुठं होती? त्या छोटा पोटाटेल तर कमीत कमी न्यायचं होतं, त्याला काय कळतंय? नुसता दिखावा न करता जान्हवीने अजून सूरजची साथ सोडली नाही, याचं खूप कौतुक. आणि यापुढेही मोठ्या बहिणीसारखी नेहमी सूरज सोबत खंबीरपणे उभी राहशील हीच अपेक्षा. मित्रा, बेरोजगारी का नाम कभी सुना है? नाही सुना है तर जाऊन बघ त्या सूरज चव्हाणच्या लग्नात, कळलं. अरे बिना बोलवता गाबडी तिथं गेलती, 50 बाउन्सर लावून ऐकायला तयार नाही ती, एवढी लोक तिथं जमा झाली. म्हणजे काय आंतरराष्ट्रीय सोहळा चालू होतं का? ऑलिम्पिक भरलेली तिकडं. आकड्यांमध्ये थोडीशी गपलत झाली, पण 25 बॉडीगार्ड होतं. माझी अशी पर्सनली कोणासोबत दुश्मनी नाही, आणि मी खूप इनोसंट माणूस आहे. मला दुसऱ्यांचं जे चेहरा येतं ना, जे चेहरा मुखवट, त्याच्या मागं असणारा एक धूर्त चेहरा ना लगेच दिसतो. आणि मग प्रॉब्लेम असा आहे की माझं तोंड पण राहत नाही, आणि मग मी होतो सगळ्यांसाठी वाईट. ही आपली रोस्टिंग. यासाठी मी सुरुवातीपासून म्हणत होतो की सूरजचं लग्न साधं लग्न नव्हतं, आंतरराष्ट्रीय लग्न होतं. की लग्न व्हावं म्हणून जान्हवीताईंना रिक्वेस्ट करायला लागली की तुम्हाला वाटतंय की नाही सूरजचं लग्न व्हावं? काहीतरी वाटतं 5 वाजता लग्न होतं, 5चा 8 झाला, असं काहीतरी सीन झालता. पण यांनी चांगल्या रीतीने सांभाळून घेतलं. शेवटी सवय आहे ना ओरडायची असे बिग बॉस मध्ये कुठं पण. दुसरा सीझन यायची वेळ झाली, ह्यांच्यामुळे दुसरा सीझन पण काढणं ते, कारण हेच अजून बिग बॉस मधनं बाहेर यायला तयार नाही. ती ह्यांचं चाललंयच अजून. तो आतमध्ये वैतागून बसला यार. प्लीज यार, तुम्ही समजून घ्या. एवढ्या दिवस कळ काढली, आता नाही होत कंट्रोल. फटाफट लग्न लागू द्या. सूरज चव्हाणचं लग्न होतं का जान्हवी किल्लेकरचा इव्हेंट होता हेच समजायला मार्ग नाही मला. तर कुठतरी न्यूज बघितली की सूरजच्या लग्नानंतर जान्हवी किल्लेकरांना करावं लागलं रुग्णालयात दाखल. स्क्रीनशॉट टाकतो या ठिकाणी.
खरं तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मला आबाळ अप्लाय होतं, पण ह्या सगळ्या क्लिप्स आणि या सगळ्या व्हिडिओ बघून कमेंट बघून माझी इच्छाच झाली नाही की मी काय असं स्पेशली बोलो. जर तुमची इच्छा असेल की मी लग्नावर इंडियन मॅरेज सिस्टीमवर एखादी व्हिडिओ बनवावी, तुम्हाला माझा जर विचार ऐकायचा असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की लग्नावर व्हिडिओ बनव, मॅरेजवर व्हिडिओ बनव. आणि हा व्हिडिओ किती मोठा झाला आय डोंट नो. मित्रांनो अजून एक रिमाइंडर, तुमच्यापैकी प्रत्येकजण राहुलची प्रायव्हेट टीम जॉईन करून सॉफ्टवेअर घेऊ शकतोय फ्रीमध्ये. त्यामधून तुम्ही शिकणार ट्रेडिंग मधून रिअल मनी कसा कमवायचा. लक्षात घ्या, ट्रेडिंग मध्ये बरोबर माणसाला फॉलो केलं पाहिजे आणि ते राहुल सोबत तुम्ही आजच सुरू करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये क्लिक करा आणि मेसेज करा पर्सनली आय वॉन्ट टू जॉईन युअर टीम. पण जर व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि हा लावा गाणं. अरे तू शांती ठेव, पण मी त्या रंगेला पटवणार आहे यार. काय दान काय तो